यानंतर एक वेगळी बातमी आहे, एका वादाची। आपल्या आक्रमक वक्तव्यानं कायम चर्चेत असणाऱ्या नवनीत राणाने एक अजब विधान केलं। प्रत्येक हिंदू कुटुंबानं किमान 3 ते 4 मुलांना जन्म द्यावा असा सल्ला नवनीत राणाने हिंदू धर्मीयांना दिला। त्यांच्या या सल्ल्यावरून वादाला तोंड फुटलंय। नवनीत राणांचा अजब सल्ला। आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। विरोधकांचा राजकीय कल्ला। आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, मग सुरुवात तुमच्यापासून करावं, डोहाळ जेवणाचा खर्च आम्ही करू। जरा कान देऊन ऐका, माजी खासदार नवनीत राणा काय म्हणाल्या ते। आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। नवनीत राणांनी हा अजब सल्ला दिलाय। हा सल्ला देण्यामागचं कारण काय आहे ते पहा। एका मौलानानं त्याला 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगितलं होतं। तोच संदर्भ देत नवनीत राणांनी थेट हा सल्ला दिलाय। मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे। आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। नवनीत राणांनी 4 मुलांना जन्म घालण्याचा सल्ला दिल्यानंतर वाद निर्माण झाला नाही तरच नवल। विरोधकांनी नवनीत राणांच्या सल्ल्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला। काँग्रेस तुमच्या बरोबर अरे नसल्यानं सोड कोण नवनीत राणा सोड रे काँग्रेस सोड रे हा मग हाल तू म्हणावं अरे सोड कोण नवनीत राणा सोड रे काँग्रेस सोड रे हा मग हाल तू म्हणावं। खरं तर अमरावतीमध्ये मेळघाटच्या कुपोषित बालकांचा मातांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्यावर या बाई कधी बोलताना दिसत नाहीत। अमरावती टेरिटरीमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये MIDCs नाहीत, त्यावर त्या बोलत नाहीत। अमरावतीच्या कित्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यावर त्या बोलत नाहीत। आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, मग सुरुवात तुमच्यापासून करावं। आणि त्यांच्यापासून त्यांनी सुरुवात करताना त्यांना जे काही म्हणजे डोहाळ जेवणाचा खर्च आम्ही करू। नाही, मला वाटतं की दिलं पाहिजेत आणि त्यातील 3-4 मुलं नवनीत राणांच्याकडे प्रत्येक हिंदूंनी नेऊन दिले पाहिजेत। याचं संगोपन तू कर आणि त्याचं पालनपोषण तू कर म्हणून त्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजेत। भारताची लोकसंख्या 2025 अखेरपर्यंत 1.46 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची नोंद झाली आहे। आज एका मुलाचं पालनपोषण करताना पालकांची दमछाक होते। त्यात नवनीत राणांनी 4 मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिलाय। 3 किंवा 4 मुलं जन्माला घालायला पाहिजे, पण त्याआधी प्रत्येक आईवडिलांची अवस्था तशी आहे का? अवस्था मीन्स त्यांची परिस्थिती तशी आहे का? त्या मुलांना शिक्षण देऊ शकेल का? त्यांच्या खाण्यापिण्याचं ते करू शकतील का? हे केल्यानंतरच ते पुढचा विचार करतील। पण ती व्यवस्था आपण जेव्हा खासदार होतात, अमरावती शहराचा आपला विकास कुठे झाला आहे का? आणि जेव्हा जे आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, प्रत्येक इथे जे कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे, तेव्हा होतं की 1 किंवा 2 मुलं असेल तर इलेक्शन लढू शकेल। आपण आणि 3 आणि 4च्या आपण गोष्टी करताय। महत्वाचं की त्या स्त्रीने 4 लेकरं किंवा 15 लेकरं जन्माला घालणं म्हणजे स्त्री फक्त काय म्हणजे जन्म घालण्याची मशीन आहे का हो? आज आपणही एका आईच्या उदरातून जन्माला झालो। एक जर मूल म्हणजे सीझर झालं तर तिची अवस्था गंभीर होते। तुम्ही म्हणता की तुम्ही 4-4, 5-5 लेकरं जन्माला घालणं म्हणजे हे किती एखाद्या स्त्रीच्या तोंडून निघणं हे फार वेदनादायक आहे। खरं तर अजब सल्ला देण्याची जणू राणा दाम्पत्याची चढाओढ लागली आहे। नवनीत राणांचे पती रवी राणांनी काही दिवसांपूर्वीच बिबट्याविषयी हा सल्ला दिला होता। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे या संदर्भात मी स्वतः वन मंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा। आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे, अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे। नवनीत राणा असो वा रवी राणा आपल्या आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतात। कडव्या हिंदुत्वाची भूमिका पुढे रेटताना नवनीत राणांनी 4 मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला खरा, पण त्यामुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.